ह्या काडीला कपडाच नसतो, तसं वरच इथं पाला असतो या बागेमध्ये सुद्धा. या गुजरातमध्ये मी काम केलं त्या बागेमध्ये, तर या वरच पाला असतो, त्याच्यामुळे वरच फळं असतात. या फांद्याला पालाच नसतो, म्हणजे याला फळच नसतात. हे बघा, हे 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 झाड बघा तुम्ही, हे 13 बाय 13 मीटर वर 15 वर्षापूर्वी एकदा हेंडे मारलेले आहे त्याचे. ते परत परत एकमेकाला मिळालं तर तुम्ही कुठला तरी आवाज येतोय, कृपया आवाज जरा बंद करा. आता या इथपर्यंत याला फळधारणाच होत नाही. हे आउटस्कर्टला फक्त फळधारणा होते. इतक्या उंचीवर फळधारणा झाली, त्याला फवारायचं कसं, क्वालिटी कंट्रोल कसा करायचा, विरळणी कशी करायची, काढणी कशी करायची निर्यात योग्य याच्यासाठी, तर हे यामध्ये अवघड होऊन बसतं. आणि त्यामुळं हे आपण अल्ट्रा हाय डेन्सिटीचा कन्सेप्ट आणलेला आहे. आता आपल्याला एक माहित आहे, तुम्ही छाटणी करताना बऱ्याच ठिकाणी चुका होतात बघा. आपल्या भागामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशाची झाडाला गरज आहे हे सगळ्याला माहिती आहे, परंतु नक्की किती गरज आहे हे बघा. झाडाला सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडची गरज असते. कार्बन डायऑक्साईड हा हवेत जड गॅस आहे, तो खालच्या थरात जास्त असतो. त्यामुळं इथं फोटोसिंथेसिस खाली, ऊन जर मिळालं तर फोटोसिंथेसिस खाली जास्त होतं, आणि तसंच वर आणि दुपारी संध्याकाळी या असं जर कधी ऊन लागलं याला चौकडनं, तरच त्याला व्यवस्थित फोटोसिंथेसिस होतं. ते या झाडामध्ये शक्य नाही, याला आत ऊनच येत नाही. त्यामुळं ही अल्ट्रा हाय डेन्सिटी आणि अशी खालपासून वरपर्यंत ऊन लागावं यासाठी आपण साऊथ नॉर्थ म्हणजे उत्तर दक्षिण लागवड याच्यामध्ये हे करतो. आता आंबा लागवडीसाठी जमीन आपल्या जमिनी चांगल्या आहेत, फक्त त्यामध्ये पीएच हा 7.5 असावा म्हणतात, परंतु 8 पर्यंत पीएच चालतो. चोपखडी जमीन मात्र आंब्यासाठी टाळावी. हलकी जमीन असल्यास गाळ टाकावा, भारी जमीन असल्यास मुरुम टाकावा. आणि निर्यात योग्य आंबा उत्पादनाचे हे काही सूत्र आहेत बघा. हे सूत्र मी माझ्या पुस्तकात दिलेले आहेत. माझं जे आंब्यावरचं अतिघन लागवड ते निर्यात हे पुस्तक आहे, त्यामध्ये हे सगळे सूत्र दिलेले आहेत. यात आपण काही जास्त वेळ घालणार नाही. आता आता आम्ही आणखी एक रिकमेंड करतोय, आणि बऱ्याच बागा उभ्या राहतात की हे उन्हाळ्यात आपल्याकडे पाणी कमी पडतं. हलक्या जमिनीमध्ये उन्हाळ्यात पाणी कमी पडलं तर बाग श्वास घेतं, म्हणजे रेग्युलर पाणी पाहिजे असतं. तर कलम जर लावला आपण तर कलमाचं सोटमूळ खाली जात नाही, ते वरच पिशवीत गुंडाळलेलं असतं, आणि त्यामुळं ते शेतात लावल्यानंतर सोटमूळ खाली जात नाही. त्यामुळं जर जागेवरच आपण कोय लावली तर त्याचं सोटमूळ पार खाली जातं, आणि नंतर त्याच्यावर कलम करून घ्यायचं. आता नंतर कलम करून घ्यायचं हे ठीक आहे, यातून अतिशय चांगली बाग उभी राहते. त्याचं सोटमूळ खाली जात असल्यामुळं ते झाडाचं सगळं जोरदार वाढ होते, त्या कीड रोग पासून त्याचा बचाव होतो, आणि पाण्याचा ताण हे सोटमूळ असल्यामुळं सहन करतं. पण याच्यावर कलम केल्यानंतर 1 वर्ष जे कलम लागवड करतो आपण त्याच्यापेक्षा इन सितू पद्धतीनं 1 वर्ष आपल्याला उशीर लागतो. आता त्यासाठी आपल्याला मग आपण काय करायचं बरं का, की कलमही लावायचं, कलमाच्या बाजूला कोळी लावायचं. मी तुम्हाला पुढे सांगतो ते. आता हे अतिघन लागवडीचे फायदे, हे CO2 चा वापर सगळ्यात जास्त चांगला होतो, सूर्यप्रकाशाचा जास्त वापर होतो, आणि तिसऱ्याच वर्षी, आता दुसऱ्याच वर्षी लोक फळाचं उत्पादन घ्यायचं म्हणतात, तो अतिरेक होतो. बाग आपली तिसऱ्या वर्षी अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न अगदी 2 टन ते 3.5 टनापर्यंत गेलेले. आपल्याकडे आता अशोकराव आहेत, अशोकराव सूर्यवंशी यांची अजिंठ्याला बाग आहे, तर तिथं त्यांनी तिसऱ्याच वर्षी 3.25 3.5 टनापर्यंत उत्पन्न घेतलं एकरी. तर हा एक फायदा होतो. आणि फळाची क्वालिटी आपल्याला पाहिजे तशी मेंटेन करता येते. झाड लहान असल्यामुळं विरळणी, फवारणी हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये करता येतं.
फक्त अतिघन लागवडीमध्ये हे जे काय अडचणी आहे त्यामध्ये सुरुवातीला कलमा जास्त लागतात म्हणून खर्च जास्त आहे. बागेचे आयुष्यमान तुलनेनं कमी, हे तुलनेनं कमी म्हटलंय आपण, परंतु अजूनपर्यंत आयुष्यमान संपल्याचं कुठंच नाही. आपली जास्तीत जास्त 15 वर्षाची बाग आहे. रसूल शेखची 15-16 वर्षाची बाग आहे. अजून अतिशय चांगल्या परिस्थितीत आहे. ते आपलं माझं बोलणं झाल्यानंतर ते आपल्याला 5 मिनिटं आपल्याला त्यांच्या बागेविषयी माहिती देणार आहे. आणि झाडाचे घेर नियंत्रण थोडे खर्चिक होते. हे बघा, यात छाटणी करावी लागते, परंतु एवढी खर्चिक छाटणी याची नाही. आणि आता आम्ही पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यात इस्रायलला जाऊ, याच्यासाठी मशीन आणणार आहे. तर ही सर्वसाधारण लागवड, घन लागवड आणि अति घन लागवडीचं हे मी कंपॅरिझन याच्यामध्ये दिलेले, माझ्या पुस्तकात हे सगळं दिलेलं आहे. तर यामध्ये मशागत करायला फार सोपं आहे. मी फोटोमध्ये तुम्हाला दाखवीन. हे स्लाइड फक्त एवढ्यासाठी तयार केली मी की याचं पूर्व पश्चिम अंतर जास्त असावं आणि उत्तर दक्षिण अंतर हे कमी असावं. उत्तर दक्षिण ओळीच्या ओळी व्हावं. आता ही लागवड करत असताना याच्यात आपण जास्त जाणार नाही, आता काही लागवडीची वेळ नाही, पण थोडक्यात घेतो की लागवड करायची तर शक्यतोवर नालीच करावी. आणि नाली करत असताना हलकी जमीन असली तर त्या जे मुरमावर काळी माती टाकायची, नंतर नाली भरायची. आणि भारी जमीन असली तर त्या काळ्या मातीवर परत मुरुम टाकायचा, म्हणजे अर्धा मुरुम आणि अर्धी काळी माती हवी. हे जसं भरलेली आहे बघा, ही काळी माती, मुरुम असला की काळी माती टाकायची. आणि काळी माती जर असली अति काळी तर तिथं मुरुम मिक्स करायचं, सगळा मुरुम नाही टाकायचा. हे नाली भरताना काय करायचं हे सगळं याच्यात आपण जास्त डिटेल मध्ये जाणार नाही आता. आता हे बघा, हे जे सोटमूळ असतं, हे सोटमूळ याच्यामध्ये खाली जातं. आणि तुम्हाला एक तत्व सांगतो मी, खतं द्यायचे, पाणी द्यायचे, काही करायचं असलं, कोणत्याही झाडाचे जे फिडिंग रूट असतात, अन्न घेणारे मुळ, हे 1 मीटर पर्यंतच खाली जातात. हे 1 मीटरच्या खाली जात नाही. आणि खाली जे जातात ते सोटमूळ, अन्न घेणारी मुळं त्याच्या खाली जात नाही 1 मीटरच्या खाली. त्यामुळं आपलं लक्ष 1 मीटर पर्यंत पाहिजे. हे सोटमूळ बघा, हे कोएग्युलेट झालेलं आणि हे टॅपरूट सरळ खाली गेलेलं. आता इन सितू मेथड मध्ये ताज्या कोळी लावायच्या आहेत. या उगवण ही 18 ते 20 दिवसात होती. या ही अशी उगवण होती बघा बेस्ट पैकी. ही कोय लावली, आपलं हे कलम लावलं, कलमाच्या शेजारी कोय लावली, कोयीचं अंतर हे अतिशय जवळ पाहिजे. आणि ही कोय थोडीशी वाढली की ही याला जोडून द्यायची. ह्या 3 कोयी लावल्या, हे उगलं, हे याला जोडलं आणि हे जोड कंप्लीट झालं. तर हे अशा प्रकारचा हा जोड बनतो. आणि हा जोड बनला की यातला एक कलम असतं, कलमाचा मुळ असतात. आणि एका याला तुमच्या कोळीचे मुळ असतात, तर कोळीचं सोटमूळ पार खाली गेलेलं असतं. आणि हा डबल जोड असल्यामुळं हे जरा फास्ट वाढतं. आणि 3ऱ्या वर्षी अतिशय चांगल्या प्रकारचे हे फळ देतं. ही अशा प्रकारची ही बाग उभी राहिलेली कन्नड तालुक्यामधली अतिशय योग्य पद्धतीनं अशी बाग उभी राहिलेली आहे. हे बघा, हे बार्शी तालुक्यातला हा डबल जोड आणि हे कलम, या कलमाच्या पुढे गेला हे डबल जोड. हे जिरडगावला आम्ही जे 500 एकरवर केलं होतं 2000 साली, हे जोड सिस्टीम बघा तुम्ही. आणि हा जोड 5-6 वर्षानंतर असा जवळ येतो. आणि ह्या फोटो तर आता 5-6 वर्षाचा पूर्वीचा आहे. आता हे एकच खोड झालेलं आहे, ओळखू येत नाही डबल जोड होता म्हणून. आणि हा 3 याचा जोड आहे, 1, 2, 3. तर ह्या तिन्हीचा जोड हा सुद्धा आता ओळखू येत नाही. तर हिमायतबागलाच केलेलं आहे. आणि आता ह्या महत्वाच्या गोष्टी थोड्याशा मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करायचे माझा विचार आहे की जे नवीन बागा लागवड केलेली आहे या शेतकऱ्यांनी आधार देत असताना असा डबल काठी लावून त्याला आडवी काठी जोडून याला हलकसं बांधायचं 1 ठिकाणी किंवा गरज असली तर 2 ठिकाणी. आणि याला
मल्चिंग करायची. आता मल्चिंगची वेळ आहे, याला तुम्ही मल्चिंग करा आणि मग ठिबक टाकून द्या. ठिबक टाकत असताना याला एक इथं ड्रिपर पाहिजे आणि एक पलीकडे ड्रिपर पाहिजे. 9-10 इंच अलीकडं आणि 9-10 इंच पलीकडं असं 2 ड्रिपर पहिल्याच वर्षी असणं आवश्यक आहे. आता नवीन कलमाची खास काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं बघा. पहिल्या वर्षी ह्या 2 काठ्याचा आधार दिला तुम्ही. फेन्सिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आम्ही 2 महिन्यापूर्वी अमरावतीला आपले बोंडे साहेब आहेत खासदार, त्यांच्या शेतामध्ये 4-5 एकर बाग लावली आणि लागवड केल्यानंतर बाजूला कोळी लावल्या आणि झाडं लावली. त्या कोळी सगळ्या रानडुकरांना खाऊन घेतल्या. त्याला कुंपण व्यवस्थित नसल्यामुळं रानडुकरांना एकदम नुकसान करून टाकलं. आणि दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट नवीन कलमामध्ये, हे जे मशागतीसाठी जे आऊत चालवलं जातं, हा आपला गडी चालवत असतो. आपल्याला वाटतं हा गडी अतिशय चांगला आहे आऊत चालवणारा. तो अंतर मशागत करत असताना त्या जे काय आतलं पीक असतं आंतरपीक, त्याला धक्का लागू देत नाही. परंतु या झाडाला कधी धक्के लागतील आणि कधी शेंडे मोडतील, 5-50 झाडाचे कधी शेंडे मोडतील आपल्याला हे नसतं. नंतर याला योग्य वेळी खतं देणं अत्यंत गरजेचं आहे. आंतरपीक यामध्ये कोणतंही घ्या, फक्त कमी उंचीचं घ्या आणि शक्यतोवर द्विदल घेतलं तर ते आणखी फायद्याचं. आम्ही काही ट्रायल घेतलेले आहेत जिथं पीएच जास्त असतो, अशा जमिनीमध्ये कांद्याचं आंतरपीक घेतलं तर तो पीएच कमी करायला सुद्धा ते मदत करतं. आणि नंतर वाळवी हुन्नीपासून आपल्याला याचा कंट्रोल करणं जास्त गरजेचं आहे. कारण आपण खतं दिलेली असतात, तुमचं मल्चिंग केलेली असते, तर यामध्ये वाळवी हुन्नीचा त्रास होण्याची शक्यता असते आणि त्यांना फार मोठं नुकसान होते. तर ते तुम्ही क्लोरोपायरीफॉस फवारून हे वाळवीवर अतिशय चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळवू शकतं. आता हा फोटो कालचा आहे. नवीन लागवड केलेल्यांना अशा प्रकारचे फर्स्ट क्लास आता नव्हती आलेली, ज्यांनी व्यवस्थित मशागत केलेली अशा शेतकऱ्यांच्या बागेमध्ये ही फर्स्ट क्लास नव्हती आलेली. ही नव्हतीच जर कधी रस शोषण करणाऱ्या किडी असतात, पानं खाणारी अळी असते, याच्यापासून शेंड्या पोखरणारी अळी असते, याच्यापासून जर संरक्षण व्यवस्थित नाही झालं तर हे असं होऊन जातं. आता हे बघा, हे शेंड जर याचं एकदा हे नवीन शेंड गेलं की हे झाड 2-3 महिने मागं पडतं. तर त्यासाठी या नवीन कलमाची काळजी आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग याच्यावर करपा रोग येऊ शकतो आणि माल फॉर्मेशन. आता सगळ्या बागामध्ये, सगळ्या नर्सरीतल्या कुठलीही नर्सरी घ्या तुम्ही, त्या नर्सरी मधले कलम आणले तर 2-5% त्याच्यामध्ये माल फॉर्मेशनचे झाड यायलाच लागलेत. तर नवीन झाड जर असलं आणि त्याच्यावर माल फॉर्मेशन असलं तर कृपया ते याच वर्षी काढून टाका. मोठ्या झाडावरचं माल फॉर्मेशन आपण कंट्रोल करता येईल, परंतु याचं कंट्रोल करत राहिलं ते झाड एकदम लहान राहून जातं. त्याच्याऐवजी तिथं नवीन झाड लावलेलं कधी आपल्याला उपयुक्त असतं. आणि पीक संरक्षणामध्ये मी हे बघा, तुम्ही सगळी मंडळी एक लक्षात घ्या, आपण याच्यावर चर्चा पण करणार आहे. आंब्यामध्ये पीक संरक्षणामध्ये जसे द्राक्ष, डाळिंबाला भारी भारी औषधं 5-5 हजार रुपये लिटरचं, 8-8 हजार रुपये लिटरचं वापरतात, असं इथं वापरण्याची आवश्यकता नाही. मात्र जे काय कीड येतात आणि जे काय नेहमीचे औषधं वापरायचे असतात ते फक्त वेळेवर आणि हवे तसे, म्हणजे त्याला जसं ते सिस्टीम सांगितलेली असते फवारणीची, त्या पद्धतीनं केलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं आंब्यामध्ये आपल्याला पीक संरक्षण करता येतं. मग हे क्लोरोपायरीफॉस, मोनोक्रोटोफॉस, हे कॉपर ऑक्सीक्लोराइड, कार्बन डायझिम, या 2च पिकं, हे कार्बन डायझिम आणि कॉपर ऑक्सीक्लोराइड, टायटॅनियम नाही वापरलं तरी चालतंय. इकडं क्लोरोपायरीफॉस, मोनोक्रोटोफॉस, फार झालं तर तुमचं इमिडा, ऍक्टारा, याच्या पलीकडे आपल्याला जायची गरज नाही.
मात्र अतिशय वेळेवर होणं गरजेचं आहे. नसता इथं थोडस काळजी निष्काळजी झाली आणि याला शॉक बसला तर नुकसान मात्र फार मोठं होतं. तर हे करणं आवश्यक आहे. आणि बागेभोवती हे बघा, आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्या बागेला आंब्या पानाला शॉक बसतो. नंतर आपली हवा अतिशय ड्राय आणि आपलं टेम्परेचर 43-44, विदर्भातलं 48 पर्यंत जातं. तर अशा आणि फळं असतात त्यावेळेस फळांची वाढ चालू असते. अशा वेळेस बागेमध्ये थोडीशी आर्द्रता राहणं आणि टेम्परेचर थोडस कमी राहणं यासाठी हे वारा प्रतिबंधक झाडं लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे वारा प्रतिबंधक झाडं बघा, हे सरू लावलेले, ही साऊथ आफ्रिकेची बाग आहे, हे सरू लावलेले. तर आपल्याकडं सरू लावा, महागनी लावा, तुमचं बांबू लावा, पण उंच वाढणारे आणि खालपासून वरपर्यंत त्याला पाला असावा आणि एव्हरग्रीन असावा, वर्षभर त्याच्यावर पाला असावा. अशी झाडं आपण लावणं आवश्यक आहे. आता हे एव्हरग्रीन तिथलं त्या साऊथ आफ्रिकेचीच बाग आहे बघा. तुम्ही बघा, ही 5,000 एकरच्या बागेमध्ये सगळीकडे एकच एक त्यांनी बाउंड्री लावली नाही, तर 5-5 एकरचे पीस केले आणि त्या प्रत्येक पीसला हे विंड ब्रेक लावलेले वारा प्रतिरोधक झाड. आणि हा फोटो मी इथून घेतलेला आहे. इथं या धरणाचं काठ आहे. धरणही त्या शेतकऱ्याचे, त्यांच्याच मालकीचं धरण आणि त्यांच्याच हे सगळं शेत आहे. आणि आता आच्छादनाचा वापर, आच्छादनाची आता सध्याची अतिशय योग्य वेळ आहे. या वेळेस आपण बागेमध्ये आच्छादन हे कंपल्सरी करावं. आता एरवी केलं नाही केलं आपल्याकडे पाणी असतंय, परंतु या वर्षी उन्हाळ्यात आपल्याला पाणी कमी होण्याची अतिशय दाट शक्यता आहे. त्यामुळं कृपया या वर्षी आपण आच्छादन, ज्यांना निदान पाणी कमी पडण्याची शक्यता आहे अशा शेतकऱ्यांनी तरी आच्छादन हे कंपल्सरी करावं. आच्छादन करत असताना तुम्ही प्लास्टिकचं करा, भुसा वापरा, तुमचा भुसा वापरा. आता ऊसाचं पाचट आहे, ऊस जिकडे तिकडे आता काढणी सुरुवात होईल. आतापासून आच्छादन जर करून ठेवलं आपण तर त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होतो. हलक्या जमिनीमध्ये, भारी जमिनीमध्ये आता करा किंवा तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये करा, उन्हाळा सुरू व्हायच्या अगोदर आच्छादन करा. आणि हे आच्छादन केल्यानंतर त्याला बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंट दिल्या, क्लोरोपायरीफॉस वगैरे वापरलं तर वाळवीपासून आपल्याला संरक्षण करता येतं. आच्छादन केल्यानंतर आपण याचं जर केलं पाचट किंवा तुमचं तण भुसा वगैरे काडी कचऱ्याचं, तर त्या थोडस वरून माती ओढा. त्याच्यावर माती ओढल्यानं काय होतंय बरं का, की त्याला आग लागत नाही आणि हवेनं ते उडून जात नाही. आणि आच्छादन हे दोन्हीच्या मध्ये करा. याच्यामुळे इकडे आलेले आहेत, याच्यामुळे इकडे आलेले आहे. हे बागेचं 1 वर्ष जर अगोदरची बाग, दुसऱ्या वर्षी ह्या मुळे इथे येतात, तर आच्छादन इथून तर असं इथपर्यंत करा. हे फोडाजवळ आच्छादन करायची गरज नाही. ही साऊथ आफ्रिकेची बाग आहे. हे बघा, कॅपिंग केलेले हे 2005 चे फोटो आहेत. हे अंतर बघा त्यावेळेच. आणि आता महत्वाचा पार्ट, एकदा अति घन लागवड किंवा घन लागवड बाग म्हटलं की त्याचे घेर मॅनेजमेंट, कॅनोपी मॅनेजमेंट हे अत्यंत गरजेचं असतं. घेर व्यवस्थापन करायचं म्हणजे तुम्हाला छाटणी ही आलीच. एक लक्षात घ्या, आम्ही आता ज्या काळात शिकलो 70-75